पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं लोकार्पण, पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं उद्घाटन करणार. बंजारा वेशामध्ये नागरिक दाखल. राहुल गांधींच्या हस्ते आज कोल्हापुरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं कालचा दौरा रद्द. अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक आणि भाजपच्या निलय नाईकांना मोदींच्या कार्यक्रमातून डावललं. समाज बांधवांना घेऊन पोहरादेवीला जाणार. इंद्रनील नाईकांची प्रतिक्रिया. राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं आणि प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास. आयएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा आरोप. अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला. धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यामध्ये सचिन कुर्मी यांचा मृत्यू. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आरएसएस मैदानात फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहोचवणार. मतदारसंघात बैठका घेऊन जनमत तयार करणार. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई. काही तरुणांची चौकशी सुरू. मालेगावातही एका डॉक्टरच्या क्लिनिकवर एनआयएचा छापा. मुंबईतून 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. वेळेमध्ये बदल्या न केल्यानं निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकांची कानउघडणी. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के. कडवण परिसरामध्ये 2.2 रिश्टर स्केल भूकंप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. हरियाणामध्ये संपूर्ण 90 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान. 1031 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 8 ऑक्टोबरला निकाल.